टाकून ह्याच्या मटण नाही पाणी होत नाही ना आणि घ्यायच्यात चालतंय चालतंय बघू आता बनवल्यावर कसं होतंय. नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या धनगर यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. आता आपण सोडल्यात बकरं चाललंय बकरं घेऊन. आपण कट्टी कशी केली आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आपली बकरं चाललेली आता जाऊ आपण. त्या नवीन शेळ्या इकडून चालल्यात. आपली बकरं झाले इकडं पप्पा आहे पुढं. आज आपली मुखरण जी आहे मुखरणला बी रानात आणलेली आपण. मुखरण ट्रू तर कशी पळती ते. चला मग पुढं काय चार येतोय काय सगळं दाखवतो. बकरा आपला वाडावर असल्यामुळे पडीक आपल्याला खाली जाता नाही लागत. ह्याच्यात चांगले हिरवं पार आहे पण बकरांनी खाऊन आता ते पार हा बारीक बारीक झाले त्यामुळं काय एवढं बी तोंडाला येत नाही. मुखरण तर तोंडाला येतं का बाई चारा. मुखरण घरीच होती. हिला मी आपलं जोडीदार आपण आणलेली ना कशी येते बोला तिला वाटतंय खायला देतं काय होय बाई. आणि ती आपण आहे ना तिला खांद्यावर उचलून आणलेली खांद्यावरून उचलून आणली आणि ते म्हणजे त्याची ढेर बी राखी अशी खाली सुटलेली. अजून बी त्याला ढेर आहे पण अजून म्हणजे आता वाईट कमी झाली. मी तिला लय औषधं पाजून मस्तपैकी हे केलं पण लय ढेर होती तिला चलवत नव्हतं. 2दा-3दा आपण मग रानात नेली ते काही चलत नसल्यामुळं आपण तिला घरीच बांधून औषध पाणी केली ती. आणि तिच्या अजून थोडीफार ढेर ते तुमच्याकडे जर औषध ते पोट वर जायचं औषध असेल ते बारीक ढेर वसायचं तर गुरं आपले जे म्हशी पाळतात त्यांनी जर आपला व्हिडिओ पाहिला तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला माहिती असेल औषध ते वसायची अशी ढेर हे पाहिजे त्याचं नाही का. चल बाई मुकरण मस्तपैकी जनावर वाड्या का इकडे नाही का. आपला वाडा होता इथं. स्वीटी काय ग बाई आपली स्वीटी म्हातारी झाली आता. असं अख्खं मोकळं झालंय. कसं काय वाटतंय आपल्या इकडं वातावरण आळंदी. सगळ्यांनी वावरं बिवरं नीट करून ठुल्यात. फक्त पाऊस पडला की आपलं हे करायचं काय नुसती पेरायच्यात. अख्खी वावरं बिवरं नीट करून झाल्या ते फक्त पाऊस पडला पाहिजे. पाऊस तर काही पडा नाही. चला वाहते म्हणते तिकडं नदीचं पाणी चालू आहे. आपल्याला व्हायचे तर पाणी पाजू आले बकरं तर आल्यात आपले बकर पाणी. इथं निम्मी थांबलेले आपले निम्मी पार पुढे गेल्यात तिकडं तर ह्यांना बी आपण बोलून घेऊन जायचं. चला मग आलो होतो चांगलं हे हिरवं होतं पण ह्याला काही खात नाही आपली बकरं. ते हरळ फिरळ हे ते खात्यात. चालल्यात आपली बकरं हरळ चालल्यात. चला मग जाऊ बरे. मुकरेन बकरं आली होती पार इकडं बरं याने हवा असली हरळ झाली का नाही हिरवी आपल्या बकरांचा याडाच होईन इथं. चला आपल्या मेंढ्या असल्या गप्पालड्या होत्या का नाही हिरव्या मस्तपैकी अशा गप्पालड्या होत्या. असं घेवले मोठ्याल्या पन्हाळ्या होत्या नाही का. इकडं वाईज बारीक आहे तिकडं चांगल्या मोठ्याल्या होत्या. आपल्या गायचं बी आज चांगलं भागलं घरी. तिला काही खायलाच नव्हतं राहिलं. ती घरी चांगले उपाशी राहिलेली. आज तिला चांगला आनंद वाटत असतं हे का नाही. आपली बकरं इकडं थांबली होती चांगले खायला मस्तपैकी. आता इकडं जायचं आपल्याला नाही का. चला मग जाऊ आपण वाड्याला पाण्या. तिथं बकरं थांबली होती त्या मावशीने 2 नारळ दिलं. पाण्याची बॉटल दिली चांगले थंड गार पाणी प्यायला. तर हे 2 नारळ पाणी बिनी प्यायचं मस्तपैकी. चला आपल्या होले बकरं परत एकदा पाण्या खालून चरून आले. चांगले त्यांना पन्हाळ्या बिनाळ्या गावल्या हिरव्या. चला मग काय का बाई आलो होतो येरील पाणी न्यायला. आपली 1 बॉटल झाली भरून. अजून 1 भरायची. हात बीत धुवाय जेवण करायचे. चला मग
बकरं मस्तपैकी सावलेलं बसल्यात. तो आपली गाय बी आहे. आणि त्या मावशीने 2 नारळ दिलेलं आपण सोलून बिलून ठेवलंय. त्यातलं पाणी प्यायचं. चला मग मस्तपैकी आपले जनावर बसलेले भावाने घेतले वाढून. भाऊ मग कसं काय मॅगीचा भेद? बरं आहे. आपल्या काही पळे नसल्यामुळे आपण काडकीने हा हलवतोय. आम्ही काडकीनं झाली तर तुम्ही काय नाही लय भाजला आपल्या हाताला. हो का? आईच्या गावात रे काय म्हणे होता तू? आपल्याकडे उलटन नाही आम्ही हा. काडीने झाली तुम्ही काय नाही आली का आम्ही पळीने हलवतो. बरं अजून अजून नाही काय. जरा आली आपली मॅगी तयार होत आली. घासाघस. झाली तयार. आपलं बघा इथं बटाट्याचं कालवण बी आहे. यार पान नको होतं त्याच्यात. बघू खाऊन कशी लागते. चला आपली बकरं आली होती इकडं. असं हिरवं पारो आहे. तिथं पप्पा आहे बघा इकडं. हिरवं पारो आहे. आपले सावलेऊन हल्ल्यात आता. बघा आपली गाय. गायला काय आता खावा नाही. गाय फुगली आता. आपली बकर त्या तिथून इकडं आली. असं गबाळ झालं. हिरवं गार नुसतं गिनी गोले. आणि आपली गायला काही गावात खावा नाही. बघा गावात कुठं मोडं हिरवं गावात आहे. पण कधी कधी काहीच गावत नाही. बकरं आपल्याला चांगलं हिरवं खायला गावलंय नाही का? आपल्या इथं बुट्टी मिंडी पळत ही रस्त्याकडे. चला मग आपल्या मेंढ्या मस्त पाणी पिऊन इकडं अशा उभ्या राहिल्या. इकडून काही चांगलं दिसत नाही. इकडे मग भाऊ काय चाललंय? बरं चाललंय बाबा. आणलं चारून आता बागले. आता जायचं वाड्याला हळूहळू. हा का? आता 5:15 वाजल्यात. अजून लई ऊन कटकटीवर पाऊस काय पडाना. चरायला इकडं काही दिसतच नाही. इकडं कॅमेरा फिरवल्या. नाही पाणी इथं लिखीच होतं. झालं आटलं पार. हा ना. मग काय मग बागात का नाही बकरांचं यायचं? बाग आहे आपण चाऱ्या बाग येत काय आता मुकरण आज मुकरणला कशी काय आणली रानात? मुकरण आणली ती घरी तू उन्हात बांधलेली. तिला चरायला नाही काय. मुकरण आलो घेऊन रानात. मग आज फुगली का? आज लय फुगलेली ती. हा ना. चलत बी नाही नीट आता. हा त्या तिथे. चला चला जाऊ आता आपण पाण्यावर. सुट्या काय ग बाय? कुराड पाणी आले आटत. नदीचं पाणी चालू होतं. आपले मुकरण बिकरं व्हायच पाणी प्यायल्यात. आपले बकरं बी पाणी बिनी प्यायल्यात. बिमराचा पाला बिला खायल्यात नाही का? काय बाय मुकरण पाणी पिऊ वाटतंय काय? चला मग जाऊ आता. अर्धी मिनिटातलं मटण झालंय तयार. आपण पाहुण्याची इथून आणलेलं आहे. चला कसं बनवतात काय बघू. आज नुसतं आपण पिठात बनवणार आहे. वाटण बिटण घातलं नाही. चला कसं बनवतात बघू. पीठ भाजलेलं पीठ आहे आणि मसाला आहे. ह्याच्यात बनवणार पण इतकी भारी चव लागते. चला कसं बनवते बघू. झाले मसाल्याचं चांगलं हलवून चांगलं हे करून द्यायचं त्याला. चला काय आपलं उकळी ना भाजून द्यायचं. त्यातलं आपण पाणी टाकले. अशी गिरवी आपली तयार झालेली. हो का आपलं हे हळदी टाकलं. हे काय डोकं आहे काय? डोकं बी दिले आपल्याला. आपलं फेवरेट आहे ना. हे टाकून ह्याच्या मटण आहे. पाणी वाटत नाही ना आणि ह्याच्यात. चालतंय बघू आता बनवल्यावर कसं होतंय. आपण मुंडी म्हणजे डोकं आहे मस्तपैकी घेतलंय. आता बघू खाऊन कसं लागत आहे. चला